नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सक्सेस मिशन या चॅनलला तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपली सेट परीक्षा जी आहे महाराष्ट्राची सहाय्यक प्राध्यापक परीक्षा पदासाठीचे त्याचे नोटिफिकेशन आलेले आहे. पुणे विद्यापीठातर्फे नोटिफिकेशन आलेलं आहे. तर ही परीक्षा यावेळेस रविवार दिनांक 26 जुलै 2026 रोजी आयोजित केली गेली करणार आहे. तर ही परीक्षा कोणत्या केंद्रावर होणार आहे? तर सदर परीक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, परभणी, नंदुरबार, पणजी, गोवा या केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध विहित नमुन्यात अर्ज करायचा आहे. तर ते जे संकेतस्थळ आहे ते setexam.unipune.ac.in हे आहे. आणि संकेतस्थळावर हे 2 जूनपासून सकाळी 2 जून 2026 सकाळी 11 वाजल्यापासून ते 16 जून 2026 सकाळी सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध असेल. विलंब शुल्कासहित परीक्षा अर्ज भरावयाचा कालावधी 17 जून 2026 सकाळी 11 वाजल्यापासून ते 19 जून 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंतचा असेल. तर विद्यार्थ्यांनी जे काही तुम्ही अर्ज कराल तर त्या अर्जाची एक प्रत ऑनलाईन अर्जाची एक प्रत स्वतःकडे जपून ठेवावी. तसेच खुल्या प्रवर्गासाठी ज्याची परीक्षा शुल्क जो आहे तो आहे 800 रुपये आणि विलंब शुल्कासहित ते 1300 रुपये आहे. आणि इतर मागासवर्गीय व इतर ज्या काही कास्ट आहेत, नॉन क्रिमिनलमध्ये मोडतात किंवा इतर कास्ट, त्यांच्यासाठी 650 रुपये आहे. आणि विलंब शुल्कासहित 1150 म्हणजे 1150 रुपये आहे. आणि जे काही त्यांनी इतर सांगितलेलं आहे की हे जे काही आहे ते डेबिट कार्ड व क्रेडिट कार्डद्वारे नेट बँकिंगद्वारे हे परीक्षा शुल्क भरायचे आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरलेलं आहे अशा विद्यार्थ्यांची यादी ही जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये काय करण्यात येईल, setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावर काय होईल, प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे ज्यांनी परीक्षा शुल्क पे केलेलं आहे, व्यवस्थितरित्या फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांची. आणि ज्या विद्यार्थ्यांची जर चुकून त्या यादीमध्ये नाव नाही आलं, समजा त्यांनी फॉर्म भरलेला आहे, शुल्क पण दिलेलं आहे, परंतु त्यांचं नाव नाही आलं, तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, तर इथं set-support@pun.unipune.ac.in या ईमेल व काय करायचं, स्वतःचा ID वर स्वतःचा एक स्क्रीनशॉट जो काही तुम्ही शुल्क अदा केलेला आहे त्याचा पुरावा आणि त्या करायचा त्यांना. आणि त्यांना इथे एक मेल करायचा की तुम्ही जे काय आहे तुम्ही भरलेलं आहे तुमचं शुल्क या परीक्षेचं. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे की ज्या विद्यार्थ्यांनी एका विषयामध्ये म्हणजे तुम्ही एखादी मराठी किंवा इंग्लिश विषयामध्ये सेट आधीच जर पास झालेले उत्तीर्ण असतील तर त्या विद्यार्थ्यांना परत त्याच विषयामध्ये परीक्षा देता येणार नाही. हा एक आता नियम आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता ज्यांना सेट परीक्षेचा अर्ज भरायचा असेल त्यांनी अर्ज भरायला सुरुवात करा. हीच महत्त्वाची माहिती तुमच्या बरोबर शेअर करायची होती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.